हॅलो फ्रेंड, कालच्या लेक्चरमध्ये आपण नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न जी आहे ती कन्सेप्ट आपण समजून घेतली, ज्यात आपण ट्रेडिंग ऑर्गनायझेशन काय असते आणि नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन काय असते या समजून घेतल्या. ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये ट्रायल बॅलन्स, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे अकाउंट्स तयार केली जातात, हे आपण काल पाहिलं. त्याचबरोबर नॉट फॉर प्रॉफिट किंवा नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये प्रॉफिट मोटिव्ह हा उद्देश तिथे नसतो आणि त्यासोबतच आपण ट्रेडिंग अकाउंटच्या ऐवजी आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या ऐवजी तिथे आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट तयार केलं जातं आणि त्यासोबत इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलं जातं, हेही पाहिलं. आणि बॅलन्स शीट ही कॉमन आहे, ते आपण कालच्या लेक्चरमध्ये समजून घेतलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण या नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशनमध्ये किंवा नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमध्ये जे रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट तयार केलं जातं, इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलं जातं आणि बॅलन्स शीट तयार केलं जातं, हे नक्की कशा पद्धतीने तयार केलं जातं, त्यांचे इफेक्ट्स कसे येऊ शकतात, हे आपण या लेक्चरमध्ये समजून घेणार आहोत. तर नॉन ट्रेडिंग ऑर्गनायझेशन मध्ये पहिलं जे अकाउंट असतं ते आहे रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. आता हे अकाउंट कसं असतं, तर अकाउंट म्हटलं तर त्या अकाउंटला दोन बाजू असणार आहे, म्हणजे हे डबल एंट्री सिस्टीम सारखंच असणार आहे. एक डेबिट साइड असणार आहे आणि एक क्रेडिट साइड असणार आहे. या रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटची जी डेबिट साइड असते ती असते रिसिप्ट साइड आणि जी पेमेंटची बाजू असते ती आहे क्रेडिट साइड. डेबिट साइडला रिसिप्ट रेकॉर्ड करायचे असतात आणि पेमेंट साइडला पेमेंट रेकॉर्ड करायचे असतात. मग हे पेमेंट आणि रिसिप्ट कोणते रेकॉर्ड करायचे असतात, तर या अकाउंटमध्ये ऑल टाइप्स ऑफ कॅश अँड बँक रिसिप्ट्स आर रेकॉर्डेड. म्हणजे कॅशच्या स्वरूपात जी कॅश आपल्या बिझनेसमध्ये येणार आहे किंवा जी कॅश डायरेक्टली बँकेत जमा होणार आहे, ज्या बँकेत आपलं सेव्हिंग किंवा करंट अकाउंट असणार आहे, त्या अकाउंटला जर कॅश जमा होत असेल तर हे कॅश रिसिप्ट किंवा हे बँक रिसिप्ट नॉट फॉर प्रॉफिट कॉन्सर्न मध्ये रिसिप्ट बाजूला रेकॉर्ड केलं जातं. आता ही जी पेमेंट साइट आहे, ही पेमेंट साइट काय असते, तर या पेमेंट साइटला आपल्याला ऑल टाइप्स ऑफ कॅश और बँक पेमेंट्स आर रेकॉर्डेड. म्हणजे कॅशने जे पेमेंट आपण करणार आहोत किंवा कॅशने जे काही एक्सपेन्सेस आपण करणार आहोत, हे एक्सपेन्सेस आपल्याला या पेमेंट साइटला रेकॉर्ड करायचे असतात. आणि जर ते एक्सपेन्सेस किंवा ते पेमेंट आपण थ्रू बँक करणार असेल तर ते बँकेतलं पेमेंट सुद्धा आपण पेमेंट साइटला रेकॉर्ड करत असतो. इथे काय येणार आहे आपल्याकडे, तर ऍज अ एक्झाम्पल म्हणून इकडे समजा एखाद्या इन्कमच्या स्वरूपात इन्कम रिसिव्ड असेल बाय कॅश और बँक. इन्कम रिसिव्ड बाय कॅश और बाय बँक. कॅशने पैसे रिसिव्ड केले असेल, ज्याला आपण कमिशन रिसिव्ड करणं असं म्हणूया. ऍज अन एक्झाम्पल, कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड
तर ह्या प्रकारचे जे रिसिप्ट असेल हे रिसिप्ट आपल्याला या रिसिप्ट साईटला रेकॉर्ड करायचं आहे. आणि इकडे जे पेमेंट आहे हे पेमेंट काय असणार आहे तर ऑल टाइप ऑफ एक्सपेन्सेस, ऑल टाइप ऑफ एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड ऑन पेमेंट साइट. आता हे अकाउंट नक्की कसं आहे तर आपण 11th क्लासमध्ये कॅश बुक नावाचा एक टॉपिक शिकलेला आहात. म्हणजे ते सिंगल कॉलम असेल किंवा डबल कॉलम किंवा ट्रिपल कॉलम हे कॅश बुक आपण तयार केलेलं आहे. हे जे रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट आहे हे दुसरं तिसरं कोणतंच अकाउंट नाही तर हे अकाउंट आहे कॅश अकाउंट. याला आपण कॅश अकाउंट असं म्हणू शकतो. कॅश अकाउंटला आपण काय करतो तर कॅश अकाउंटच्या डेबिट साईडला आलेली कॅश रेकॉर्ड करतो आणि क्रेडिट साईडला गेलेली कॅश रेकॉर्ड करतो. आलेली कॅश म्हणजे रिसिप्ट आणि गेलेली कॅश म्हणजे पेमेंट. हे अकाउंट रिसिप्ट आणि पेमेंट काय दाखवतं तर आपल्याला कॅशचे जे ट्रान्झॅक्शन झालेले असतील, आलेली कॅश आणि गेलेली कॅश हे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करण्यासाठी आपण या रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंटचा वापर करतो. आता इथे काय आहे बघा, इथे फक्त इन्कमच्या स्वरूपात जी कॅश येईल तीच रेकॉर्ड करायची का किंवा पेमेंटमध्ये फक्त एक्सपेन्सेस रेकॉर्ड करायचे का तर नाही. या अकाउंटमध्ये आपल्याला इन्कमच्या स्वरूपात मिळणारी कॅश जी आहे तिच्या सोबतच इतर दुसऱ्या पद्धतीने जरी आपल्याला इन्कम झाला असेल, म्हणजे कसं तर बघा, समजा माझ्याकडे एक फिक्स ऍसेट आहे फर्निचर आणि ती फिक्स ऍसेट जर मी सेल केली तर काय होणार आहे, फिक्स ऍसेट गोज आउट आणि कॅश कम्स इन. पैसे मिळाले. हे पैसे का मिळाले तर सेल ऑफ फर्निचर, सेल ऑफ फर्निचरमुळे मला ते पैसे मिळाले. मग एक प्रकारे मला ती ऍसेट सेल करून इन्कम झालेलं आहे. मग हे इन्कम सुद्धा मी या रिसिप्ट साईटलाच रेकॉर्ड करेल. जर मी पेमेंटमध्ये असेल तर पेमेंटमध्ये समजा माझ्याकडे काही लोन मी पेड केलेलं असेल, लोन टेकन असेल तर ते लोन टेकन सुद्धा मी पेमेंट साईटलाच घेणार आहे. आता या एकंदरीत सगळ्या घडामोडीवरनं आपण रिसिप्ट आणि पेमेंट मध्ये काय रेकॉर्ड करायचं असा जर विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी दिसतील. या बाजूला रिसिप्ट साईडला दोन गोष्टी, एक तर आपल्याला इन्कम दिसेल, इन्कम, आणि त्या इन्कमच्या सोबतच आपल्याला ऍसेट सुद्धा दिसतील. ऍसेटमुळे होणारं इन्कम सुद्धा दिसेल. आणि इकडे काय तर या बाजूला आपल्याला एक्सपेन्सेस दिसतील आणि एक्सपेन्सेस सोबत लायबिलिटी सुद्धा दिसतील. लायबिलिटी सुद्धा म्हणजे बँक लोन ही काय आहे तर लायबिलिटी, ती लायबिलिटी सुद्धा आपल्याला या पेमेंट बाजूला दिसेल. ओके, आपल्याला जो प्रॉब्लेम या नॉट फॉर प्रॉफिट मध्ये येणार आहे तो प्रॉब्लेम कसा असेल तर त्या प्रॉब्लेमचा जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चनच हा असणार आहे. म्हणजे क्वेश्चनची जी सुरुवात असणार आहे ती सुरुवातच रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट पासून असेल. जसं फायनल अकाउंट मध्ये आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला होता आणि त्या ट्रायल बॅलन्स वरून आपण बाकीचं पोस्टिंग करत होतो. इथे आपल्याला क्वेश्चन म्हणून हे रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलेलं असेल आणि या रिसिप्ट पेमेंट अकाउंट वरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे. ओके, मग आता हे कसं तयार करणार तर खूप सोपं आहे. हे जे अकाउंट आहे या अकाउंटचे 4 पार्ट करायचे आपल्याला. किती पार्ट करायचे? 4 पार्ट. हे अकाउंट काय आहे तर हे अकाउंट मी इथे लिहिलेलं आहे या पद्धतीचं आहे. हे अकाउंट या पद्धतीचं आहे. म्हणजे रिसिप्ट साईडला काय काय मिळणार आहे आपल्याला तर रिसिप्ट साईडला आपल्याला काही इन्कम्स मिळणार आहे, कॅश इन्कम किंवा बँक इन्कम, आणि त्यासोबत काही ऍसेट सुद्धा मिळणार आहेत. आणि पेमेंट साईडला काय मिळणार आहे तर पेमेंट साईडला आपल्याला एक्सपेन्सेस मिळणार आहेत आणि रिसिप्ट्स मिळणार आहेत.
सॉरी एक्सपेन्सेस आणि लायबिलिटीज मिळणार आहेत. ओके, मग आता या 4 गोष्टींवरून आपण क्लासिफिकेशन करायचं. या 4 मध्ये या रिसिप्ट आणि पेमेंटचं क्लासिफिकेशन करायचं आणि ते क्लासिफिकेशन लायबिलिटीला पोस्ट करायचंय, बॅलन्स शीटला, आणि ऍसेटला पोस्ट करायचं आहे बॅलन्स शीटला. आणि उरलेलं जे एक्सपेन्सेस आहे, एक्सपेन्सेस पोस्ट करायचे आहेत इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटला, आणि हे इन्कम जे आहे हे सुद्धा पोस्ट करायचं आहे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंटला. बस इतकं केलं का आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह. ओके, मग आता इथे इन्कम आणि एक्सपेंडिचर अकाउंट नक्की काय आहे बघा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ह्या अकाउंटची डेबिट बाजू असणार आहे एक्सपेंडिचर किंवा एक्सपेन्सेस बाजू, एक्सपेंडिचर, आणि क्रेडिट बाजू असणार आहे इन्कम साइड, हे क्रेडिट. इथलं जे पेमेंट आहे रिसिप्ट आणि पेमेंट मध्ये जे पेमेंट्स दिलेलं आहे, ज्या पेमेंटचं नेचर काय पाहिजे आपल्याला, एक्सपेन्सेस पाहिजे, लायबिलिटी नको. म्हणजे एक्सपेन्सेस मध्ये एक रिव्हेन्यू एक्सपेन्सेस असतो आणि एक असतो कॅपिटल एक्सपेंडिचर. रिव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे जे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतो, जे अकाउंट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण लिहित होतो ते अकाउंट्स एक्सपेंडिचर मध्ये लिहायचे असतात. आणि जे बॅलन्स शीट मध्ये आपण पोस्ट करतो म्हणजे आउटस्टँडिंग लायबिलिटीज किंवा कॅपिटल लायबिलिटीज, बँक लोन, तर बँक ओडी, हे जे लायबिलिटी आहे त्या लायबिलिटी यामध्ये आपल्याला दिलेल्या असतात. तर यातलं जे जे एक्सपेन्सेस आहेत ते सगळे एक्सपेन्सेस इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिटला म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला रेकॉर्ड करायचे. ऑल एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड हिअर. कुठून रेकॉर्ड करायचे, तर फ्रॉम पेमेंट साइड ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. या पेमेंट अकाउंट वरनं, पेमेंट बाजूवरनं जे जे एक्सपेन्सेस असतील ते एक्सपेन्सेस सॉर्ट आउट करून एक्सपेंडिचर बाजूला रेकॉर्ड करायचे. दॅट्स इट. आता जे रिसिप्ट साइडला जे इन्कम दिलेलं आहे, या इन्कम मध्ये जे रिव्हेन्यू इन्कम आहे म्हणजे बॅलन्स शीट मध्ये जे आयटम्स आपण रेकॉर्ड करतो, जे अकाउंट्स घेतो, फिक्स ऍसेट, करंट ऍसेट, सन्ड्री डेटर, कॅश किंवा बँक, हे सोडून जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला आपण रेकॉर्ड करत असतो, कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, तर ही जी अकाउंट्स आहेत ही अकाउंट आपल्याला या रिसिप्ट साइट मधनं सॉर्ट आउट करायची आहे आणि ती सॉर्ट आउट करून आपल्याला इन्कम साइडला रेकॉर्ड करायची आहे. मग इन्कम साइडला आपण काय लिहू शकतो, तर ऑल incomes are recorded here from receipt side of receipt and payment account, receipt and payment account. कॅश पेमेंट किंवा बँक पेमेंट, इथे काय येणार आहे, कॅश किंवा बँक पेमेंट्स. बँक पेमेंट्स आर रेकॉर्डेड हिअर आणि इकडे कॅश और
बँक रिसिप्ट्स आर रेकॉर्डेड इयर. बस. तर या पद्धतीने हे अकाउंट आपल्याला तयार करायचं आहे. म्हणजे आपला प्रश्न असणार आहे हा, आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं असेल आणि या रिसिप्ट अँड पेमेंट वरून आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे. हे अकाउंट झाल्यानंतर आपल्याला पुढचं अकाउंट बनवायचं असतं बॅलन्स शीट, आणि जे आपल्या सर्वांना माहिती आहेच. पुढे आपल्याला बनवायचं असतं बॅलन्स शीट. बॅलन्स शीट काय आहे, तर ही आहे बॅलन्स शीटची लायबिलिटी साइड आणि ही आहे ऍसेट साइड. म्हणजे या रिसिप्ट आणि पेमेंट मध्ये रिसिप्टला आपल्याला ऍसेट्स मिळतील आणि पेमेंटला आपल्याला लायबिलिटीज मिळतील. ऍसेटच्या बाजूला पोस्ट करायच्या आणि लायबिलिटीच्या बाजूला पोस्ट करायच्या. आणि इथे आपल्याला जसं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस येत होता, आता इथे आपण त्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असं म्हणू शकत नाही, कारण ज्या फर्मचा आपण अकाउंट शिकत आहोत आता, ही फर्म कोणती आहे, तर ही आहे नॉट फॉर प्रॉफिट. म्हणजे या फर्ममध्ये नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असा उल्लेख करणं त्या फर्मचा अपमान केल्यासारखं होईल. मग आपण त्या नेट प्रॉफिटला किंवा त्या नेट लॉसला काय म्हणू शकतो, तर त्याला आपल्याला म्हणायचं आहे सरप्लस किंवा डेफिसिट. ते आपण पुढे जाऊन शिकूयाच. इकडे ज्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो त्याला इथे सरप्लस असं म्हटलं जातं, आणि ज्याला आपण नेट लॉस असं म्हणतो त्याला इथे डेफिसिट असं म्हटलं जातं. आणि ते सरप्लस किंवा डेफिसिट जे येईल ते आपल्याला लायबिलिटी मध्ये कॅपिटल अकाउंट मध्ये प्लस किंवा मायनस करायचं असतं. तर एकंदरीत हे चॅप्टर आपल्याला फायनल अकाउंट सारखंच फील करून देणार आहे, फक्त नावं थोडीशी डिफरंट आहेत. आणि जसं आपण ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग करत होतो, जे आयटम प्रॉफिट अँड लॉसला जातात ते प्रॉफिट अँड लॉसला, जे बॅलन्स शीटला जातात ते बॅलन्स शीटला, किंवा जे ट्रेडिंगला जातात ते ट्रेडिंगला, तिकडे आपण 3 अकाउंट मध्ये त्यांचं पोस्टिंग करत होतो. इथे आपल्याला 2च अकाउंट मध्ये पोस्टिंग करायचंय. त्यातही आपल्याला ऍसेट्स काय आहे हे आता पाठच झालेलं आहे. ज्या ज्या ऍसेट लायबिलिटी आहे त्या डायरेक्ट आपण ऍसेट लायबिलिटीला पोस्ट करून टाकायच्या, आणि जे उरेल ते एकतर एक्सपेन्सेस असेल किंवा इन्कम असेल, आणि ते इथं क्लिअर होतं. इकडेचे एक्सपेन्सेस आहेत आणि इकडचे इन्कम आहेत, हे एक्सपेन्सेस उचलायचे आणि या एक्सपेंडिचरला रेकॉर्ड करायचे, आणि इकडचं इन्कम उचलायचं आणि ते इन्कम साइडला रेकॉर्ड करायचं. बस इतकं सोपं काम या चॅप्टर मध्ये आपल्याला करायचं आहे. आता आपण पुढच्या पार्ट मध्ये हे रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट, त्याचा जो स्टँडर्ड प्रो फॉर्मा आहे तो पूर्ण प्रो फॉर्मा आपण समजून घेऊया. इन्कम एक्सपेंडिचरचा जो प्रो फॉर्मा आहे तो प्रो फॉर्माही आपण समजून घेऊया. आणि बॅलन्स शीट तर तुम्हाला माहितीच आहे, आणि त्यासोबत काही ऍडजस्टमेंट असतील त्या ऍडजस्टमेंट आपण समजून घेऊया. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इतका टॉपिक घेऊन थांबूया.